तिकडे अहिल्यानगरमध्ये महापालिका कर्मचारी धीरज परदेशी हल्ला प्रकरणात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आणि आता आणखीन एक घटना समोर आली आहे। या प्रकरणातील आरोपी सय्यदच्या आलमगीर भागामधील घरावर नागरदेवळा ग्रामपंचायतीनं अतिक्रमणाची नोटीस लावली आहे। या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी तहसील कार्यालय त्याचबरोबर गट विकास अधिकारी कार्यालयाला देखील पाठवण्यात आला आहे। संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। धीरज परदेशी हल्ला प्रकरणात सय्यद हा आरोपी आहे आणि त्यामुळेच नागरदेवळा ग्रामपंचायतीनं त्याच्या घरावर ही अतिक्रमणाची नोटीस चिकटवली आहे। आलमगीर भागातल्या या घरासंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी तहसील कार्यालय त्याचबरोबर गट विकास अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली आहे। तर आरोपी सय्यदच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। महापालिकेचा कर्मचारी धीरज परदेशी याच्यावरती 2 दिवसापूर्वी मुकुंदनगर भागामध्ये काही हल्लेखोरांनी हल्ला केला होता। यामध्ये पोलीस प्रशासनाने 5 आरोपींना अटक केलेली आहे। तर या 5 आरोपीपैकी सय्यद जो आरोपी आहे, जो आलमगीर भागामध्ये राहतो, त्याच्या घरासमोर सध्या आपण उभा आहोत। या ठिकाणी तो आरोपी वास्तव्यास होता। त्याच्या घरावरती ग्रामपंचायत प्रशासनाने एक नोटीस चिकटवलेली आहे की जे त्याचं घराचं बांधकाम आहे ते अतिक्रमित असल्याचं नागरदेवळा ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे आणि त्यानुसार आता या घरावरती ग्रामपंचायतीने नोटीस चिकटवून ते घर पाडण्यासंदर्भातील आदेश या ठिकाणी लावलेले आहेत। संबंधित विभागाला देखील तसे आदेश दिलेले आहेत। आपण जर या दरवाजावरती पाहिलं तर या ठिकाणी जिल्हा अधिकारी असतील, तहसीलदार असतील किंवा गट विकास अधिकारी असतील, यांना याबाबतचं पत्र ग्रामपंचायतीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता संबंधित प्रशासन या घरावर काय कारवाई करतं ते देखील पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसाद शिंदे, NDTV मराठी, आलमगीर, अहिल्यानगर।